मध्ये वर्ग दिलेले आहेत भरलेले पेट्रोल लिटर मध्ये ही माहिती आहे. अर्धा लिटर पासून 3.5 लिटर वाहनं किती गेलेली आहेत भरून 33 वाहनं आहेत. ते पुढे आहे ते 3.5 ते 6.5 लिटर वाहनं गेलेली आहेत 40 भरून. त्या सारणीमध्ये आपल्याला सर्वाधिक वारंवारता वाहन संख्या तिथे 40 आणि म्हणून त्याला आपण चौकट गेल्या. या चौकटीमध्ये आम्हाला बहुलेखी वर्ग सापडला. बहुलक काढायचे म्हटल्यानंतर बहुलेखी वर्ग शोधणं गरजेचं आहे. हा बहुलेखी वर्गाची खालची मर्यादा एलची किंमत 3.5 गेल्या. बहुलेखी वर्गाची वारंवारता ती F1 आहे. त्याच्या अगोदरची वारंवारता आहे ती F0 33 आहे. त्यानंतरची बहुलेखी वर्गाच्या नंतरची वारंवारता ती F2 आहे. सगळ्या किमती आहेत. त्या दोघातलं वर्गांतर ते 3च आहे ते आपण पाहिलं. मग आता आपण बहुलक काढताना अचूकता साधली पाहिजे. L काय आहे किमती आले की L काय आहे 3.5 आहे. F1 काय आहे 40 आहे वजा F0 काय आहे 33 आहे भागिले 2 गुणिले F1 काय आहे 40 आहे 2 गुणिले 40 वजा F0 काय आहे 33 आहे वजा F2 काय आहे 27 आहे आणि याला गुणिले 3 आहे. चला 3.5 मागा आहे त्याला लवकर विचारात घ्यायचं नाही. सगळं चौकडी करून सोडवायचं मग विचारात घ्यायचं. 40 मध्ये 33 गेले 7 उरले 40 दुनी 80 वजावजांची बेरीज वजा असते झाली की मगाशी वजा 33 वजा 27 बेरीज किती आली वजा 60 आली. त्याला गुणिले 3 आहे 3.5 अधिक 7 भागिले 80 मधनं 20 गेले 80 मधनं 60 गेले 20 उरले गुणिले 3 3.5 अधिक 7 त्रिक 21 भागिले 20 कौशल्य आहे. इथं भागाकार अचूक करायचा. अहो 21 ला 20 न भागतो 20 एक्के 20 20 एक्के 20 उरला 1 उरला 1 वर शून्य घटला झाले 10 1 वर शून्य घटला झाले 10 10 ला त्या 10 ला 20 न भाग जात म्हणून शून्य. पुन्हा बघा 21 ला 20 एक्के 20 1 चा भाग लावला पूर्ण उरला 1 वर 10 घेतले शून्य घेतले 10 झाले 20 न भाग जात नाही म्हणून शून्य. आता त्या 10 वर पुन्हा शून्य घेतलं झालं 100 20 न भाग जातो 20 5 100. मला सांगा 3.5 आता बहुलक उत्तर मिळणार आहे. बहुलक बरोबर 3.5 गुणिले 1.5 3 आणि 1 4.5 आणि 0.05 0.5 आणि 0.5 अहो 55 लिटर 3.5 म्हणजे बाळानो 3.50 बेरजेसाठी सोपं करा. पलीकडे 0.5 आहे 50 हे 5 आहे 5 तसंच हे 5 तसंच 3.55 लिटर. ही बेरीज जमली पाहिजे. 3.5 आणि 1.05 बेरीज जमत नसेल तर 2 दशांशापर्यंत करून घ्या. 0.5 आणि 0.5 55 3.55 लिटर हा या सारणीचा बहुलक आहे. समजला?